अशी आमची खेड्यातली मुलं. हॅलो, वेलकम बॅक टू हॅलो सायली. आम्ही गावाला आलो आहे. तुम्हाला घर बघून समजलंच असेल. गावाला म्हणजे साबुर्डीला, मम्मींच्या माहेरी. आणि आज आहे अर्जुनचा बर्थडे, तर आम्ही कुठेतरी चाललो आहोत आता अर्जुनचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तुम्हाला आता दिसणारच आहे की कशा प्रकारे आम्ही अर्जुनचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. चला निघूया आपण. हे बघा अर्जुन त्याच्या आजी सोबत बसलाय. हॅपी बर्थडे अर्जुन. अर्जुन कन्फ्युज झालाय, कुठे चाललोय मी कालपासून फिरतोच आहे. काय अर्जुन, कालच आम्ही मुंबईवरून आलोय. हे बघा एवढ्या अशा जंगलासारख्या रोड मधून आम्ही चाललोय. तुम्हाला कळेलच थोड्या वेळात की आम्ही नक्की कुठे चाललोय. इकडे तुम्हाला दिसत असेल की म्हणजे छोटासा रोड आहे आणि आजूबाजूला जास्त घरं सुद्धा नाहीयेत. घनदाट असं जंगल आहे. बघा हे सुख किती भारी आहे. आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला आणि आता तुम्हाला दाखवतो की आम्ही नक्की कुठे आलोय आणि कशासाठी आलो आहे. तर हे बघा, ही आमची फॅमिली, आम्ही सगळेजण आलोय आणि अजून आहेत. हे सगळं सामान आहे आपलं आणि हे सामान आपण देणार आहोत कोणाला तरी. हे बघा ही जी शाळा आहे ना, तर या शाळेमध्ये आम्ही जाणार आहोत. इथे 1ली ते 4थीची मुलं आहेत. ही एकदम साधी शाळा आहे आणि आपला आनंद त्यांच्या बरोबरही आम्हाला शेअर करता यावा म्हणून आम्ही इथे आलो आहे. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया. अर्जुन, हे बघा अहिल्या आणि ही समूह अहिल्याची. बघा सगळी तयारी चालली आहे सामान काढण्याची. चला 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 चला. पाऊच ते अर्जुन पण घेऊन चाललाय. सगळे कसे शांत बसलेत शाळेतले विद्यार्थी. आणि हे बघा किती छान हे फळ्यावरती लिहिलंय. वा, अहिल्यालाही खूप आवडतं हे सगळं. असं किती गोड मुलं आहेत. त्यांच्या सरांनी त्यांना विचारलं फुगा फुगवता येतो का, सगळे हो म्हणाले. सगळ्यांना फुगा फुगवायचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही कोणत्या शाळेमध्ये आलो आहोत, तर आम्ही पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये एक गाव आहे. गावाचं नाव वाशेरे आहे. मामा तुम्हाला सांगतील शाळेचं नाव काय आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोतेवाडी गाव वाशेरे ही खेड तालुक्यातील एक पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागातील शाळा आणि त्या शाळेमध्ये सर्व आदिवासी मुलं शिक्षण घेतात. मामाच आम्हाला या शाळेमध्ये घेऊन आले. आमचे मामा सुद्धा शिक्षक आहेत राजगुरुनगर मध्ये. तर मामांना अशा खूप साऱ्या शाळा माहिती आहेत आजूबाजूच्या. तर मामांनीच आम्हाला सांगितलं की आपण इकडे जाऊया. बघा इथे सगळी तयारी चालू आहे. आजीला सुद्धा खूप आवडलं इथे. आज या ठिकाणी आमचे भाचे संदेश रमेश गायकवाड यांचा चिरंजीव, एक छोटा चिरंजीव ज्याचं नाव आहे अर्जुन, हा 1 वर्षाचा आज पूर्ण होत आहे. 11 जुलै त्याचा आज पहिला वाढदिवस आहे आणि त्याचा वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी एक ग्रामीण भागातील तुमच्यासारखी एक गोरगरीब सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण शाळेतील मुलांना हे लेखन साहित्य असेल किंवा पाण्याच्या वॉटर बॉटल असेल, तुम्हाला दप्तर स्कूल बॅग सुद्धा देणार होते पण तुम्हाला ती मिळाल्यात. मला सरांकडून कळलं मिळाल्यात ना. आणि त्यामुळे तुम्हाला टी-शर्ट आज त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहे. बस्करपट्ट्या शाळेसाठी तुम्हाला बस्करपट्ट्या आणलेल्या आहेत. पेन्सिल आहेत, पेन आहे, खोटबर इरेजर आणि तुम्हाला जे जे काही साहित्य लागते, स्केल आहे, तर ते टी-शर्ट, तर ते सर्व साहित्य तुम्हाला त्या बाळाच्या वाढदिवसानिमित्तानं तुम्हाला आज या ठिकाणी वाटप केले जाणार आहे. त्यांनी यापूर्वी आदिवासी पाड्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जे आदिवासी लोक राहतात डोंगर दऱ्यामध्ये, त्या लोकांनाही असे सामाजिक उपक्रम अनेक वेळा त्यांनी राबवलेले आहेत. हे बाळाचे नाना आहेत चुलते समीर, तर त्यांना देखील सामाजिक कार्याची खूप आवड आहे. तर त्यांनी इच्छा प्रकट केली आणि त्यामुळं मी सुद्धा शिक्षक आहे. मी राजगुरुनगर शाळेमध्ये या ठिकाणी त्या शाळेवरती मुलांना शिकवण्याचं काम करतो. माझं गाव साबुर्डी आहे
पण ह्या बाळाचं गाव वडगाव आहे आणि ते मुंबई या ठिकाणी राहतात. तर ते मुंबईवरून या ठिकाणी काल आलेले आहेत आणि आज पहिला वाढदिवस तुमच्या बरोबर या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. बाळाला 1 वर्ष आज पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं आपण त्याला शुभेच्छा देणार आहोत. आणि बाळाची ही आजी आहेत, बाळाची ही आजी आहे, बाळाची ही पण आजी आहे आणि ही आजी आहे. 3 आज्या या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळाची मम्मी तिकडे पाठीमागं आहे आणि बाळाचे पप्पा त्या ठिकाणी तिथं उभे आहेत. तर आणि मी बाळाचा आजोबा आहे, म्हणजे बाळाचे जे पप्पा आहेत त्यांचा मी मामा आहे. तर अशा या पद्धतीने या ठिकाणी आपण आनंदामध्ये हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करतोय आणि या निमित्तानं बाळाला आपण शुभेच्छा देणार आहोत. ठीक आहे. हे बघा अर्जुनच्या बर्थडेचा केक, चॉकलेट केक आहे. आणि ही बाळाची मोठी बहीण आहे दीदी अहिल्या. तिचं नाव आहे अहिल्या, बाळाचं नाव आहे अर्जुन. आणि समू ही मामांची मुलगी बर का, बाळाची मावशी, बाबूची मावशी. तिला कॉलेजला सुट्टी आहे, इंजिनिअरिंगला आहे, ती पुण्याला असते. कॉलेजला सुट्टी आहे म्हणून आली आहे ती आता. समू अरेंजमेंट करते ना सगळी, सगळं सामान ठेवणं वगैरे. आणि तुम्हाला माहितीये का, शिकवतात ना तो मुलींचा नंबर आणतात माहितीये, म्हणजे नावलौकिक शिक्षक आहेत ते. आणि नाही मुलं तुम्ही सुद्धा खूप हुशार आहात. शहरातली मुलं खूप हुशार असतात असं काही नाही, आपण सुद्धा खूप हुशार असतो. फक्त आपल्याकडे काही गुरं जनावर थोडीशी कामं आपल्याला करायला लागतात ना. शहरातल्या मुलांना काही कामं नसतात. घरी गेल्या का अभ्यास आणि दिवस म्हणजे घरातून निघालं का शाळेत क्लास पण असतो. तसं तुम्हाला इथं क्लास आहे का? नाही. सरळ छान शिकवतात का नाही? त्यामुळे तुम्ही सुद्धा खूप हुशार आहात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अर्जुन, हॅपी बर्थडे टू यू, to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday dear Arjun. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you Arjun. 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 Yay! Arjun काय वाजव? हे बघा इथे आम्ही प्लेट्स भरून ठेवल्यात. 25 मुलं आणि 2 सर त्यांच्या या प्लेट्स आहेत. आणि या साईडला जे आम्ही शैक्षणिक साहित्य त्यांना देणार आहोत ते आहे. सगळ्यांना 3-3 वह्या मिळाल्या. कोणाला कमी आहे का वही? नाही. बरोबर. सर्वांना बॉटल मिळाली पाण्याची. बर. सर्वांना असा पाऊच मिळाला. पेन आणि पेन्सिल आहे त्याच्यामध्ये. पेन, पेन्सिल, इरेझर. बर. आणि जे पहिली आणि दुसरीला मुलं आहेत त्यांना असा पाऊच मिळाला. पहिली आणि दुसरी. आणि तिसरी आणि चौथीच्या मुलांना कंपास पेटी मिळाली. हे पहा तुम्हाला पाऊच नाही, पाऊच लहान मुलांना पहिली दुसरी, आणि तुमच्यासाठी कंपास पेटी आहे.
तर तुम्ही ते पाऊच मधलं साहित्य काढून नंतर कंपास पेटीमध्ये ठेवू शकता. हे 3री 4थीच्या मुलांना नाही, तुम्हाला पेन आहेत, पेन दिलेले आहेत. हा आणि मग सर किती मुलं आली? हे बघा, ही अशी कंपास आहे 3री आणि 4थीच्या मुलांसाठी. छान आहे, कंपास पेटी वगैरे छान आहे. पहा, त्याच्यामधलं साहित्य तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. सर्वांना टी-शर्ट मिळाले ना? मुलांबरोबर आम्ही सुद्धा खाताना एन्जॉय करतो. खूप छान वाटतं मुलांबरोबर अजूनच्या बर्थडेचं केक खायला. पहा, प्रत्येक जण आपण या ठिकाणी आपला वाढदिवस, आपल्या मुलांचा वाढदिवस असो किंवा कोणी आपले मोठे जरी माणसं असेल तर प्रत्येकाचा वाढदिवस आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. कुठं साजरा करतो आपण? आपल्या घरी, आहे का नाही? कोण मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जातं, कोण कुठं मोठ्या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करत असताना आज आमचे जे काही गायकवाड कुटुंब आहेत, आमच्या वडगाव नगरीचे जे गायकवाड कुटुंब आहेत, अतिशय अनोखा असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे की अतिशय दुर्गम भागामध्ये खेडपासून तर 32 ते 33 किलोमीटर अंतरावर असलेली ही घोतेवाडी, भारतेवाडी आणि कडलगवाडी या तिन्ही आदिवासी शाळांमध्ये आपल्या 1 वर्षाच्या लहान मुलाचा पहिला वाढदिवस त्यांनी अशा शाळेमध्ये आपल्या मुलांमध्ये साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलं. आणि आज ह्या ठिकाणी ते सर्व कुटुंब आपल्यामध्ये रममाण होऊन आपल्या लहान मुलाचा वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांतर्फे त्यांना आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. आज समाजामध्ये जर पाहिलं तर असे लोक समाजामध्ये आहेत, म्हणून हा समाज चालू आहे. समाजामध्ये पुण्य करणारे लोक आहेत आणि पुण्य न करणारे पण लोक आहेत, पण पुण्य करणारे लोक निश्चितच समाजामध्ये जास्त असल्यामुळे समाज आपला अजूनपर्यंत करलेला आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमचे शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदरणीय शेळके सर, त्याचप्रमाणे तुम्हाला ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आमचे मित्र सन्माननीय सुकाळे सर आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या बाळाच्या वाढदिवसामध्ये अगदी आनंदाने उत्साहाने सहभागी झालात आणि तुम्ही छानपैकी बाळाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. त्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार, धन्यवाद. आता आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये आलेलो आहोत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भारतेवाडी. ही मिठाई आणली आहे या शाळेतल्या सरांनीच आमच्यासाठी. तर बाळांनो, सरांनी माझी ओळख तुम्हाला करून दिलीच आहे. मी ह्या शाळेमध्ये गेली 15.5 वर्ष. तुमचे जे वडील आहेत, पप्पा, तुमच्या पप्पांना शिकवण्यासाठी मी या शाळेमध्ये, तुमचे पप्पा तुमच्या वडील जेव्हा होते ना, तुमच्यासारखे छोटे छोटे, तेव्हा मी या ठिकाणी त्यांना शिकवायला होतो. आणि आता मी सध्या राजगुरुनगर खेड या ठिकाणी शाळेला आहे. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत एका छोट्याशा बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी.
सगळ्यांना थँक्यू बोल. हा अरे वा हा नाव काय? मल्हार. आता खंडोबाचा अवतार आहे. ए जा. हा? आणि मला हा. कशासाठी थँक्यू? कशासाठी पण म्हणणारच. हा हा ते मला साहित्य दिलं ना तुम्ही आम्हाला. वेलकम. या ताईला बोल. अरे वा अरे वा वा वा. राज अरे बापरे अरे. काय रे तू पाया नाही पडत. जोरात कर म्हणे एकदा. एक नंबर. बघ अशी आमची खेड्यातली मुलं. चलो बाय बाय बाय. ठीक आहे का? अरे तू खूप छान आहे. आम्हाला खूप आवडलं. चल जा. 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 मला इकडे मला नाही. शपथ. हा नाही तर जाईन घरी. नाही अहो सगळ्यांना गुड बॉय. असं हात करून पण मारायचं ना उन्हाळ्यात. बाबू झोपलाय आणि बाबूची आजी बाबू काम करायचं होतं. हा ती रची सर आता निघालो आम्ही या शाळेतून सुद्धा आता. अलिबाग रे. हा तो याच्यामध्ये आहे ना. त्या पेन्सिलने छानपैकी पाठीवरती छानपैकी अक्षरं काढायची, शब्द लिहायचे, चित्र काढायची आणि त्या जे वया झाल्या त्या वयांवरती छान पेन्सिलने लेखन करायचं. हा आणि खूप मोठं व्हायचं शिकून. अर्जुनला त्या छोट्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. हा सगळ्यांनी त्याला एकदा हॅपी बर्थडे करा. चला. हा बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अर्जुन. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अर्जुन तुला वाढदिवसाच्या शाळेकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आदित्य स्वराज चल. बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणामधून आम्ही चाललो आहे वेगळ्या वेगळ्या शाळांमध्ये. आम्हाला खूप मजा येते. म्हणजे आमच्या अर्जुनचा बर्थडे एवढा भारी सेलिब्रेट झालाय ना